श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा फक्त एक तुरटीचा खडा तुम्हाला इथे ठेवायचा आहे की ज्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, पैसा, धन आणि धन येईल आणि आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, दुःख, गरिबी ही नष्ट होऊन जाईल। तर मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात काही विशेष सेवा, उपाय देखील केले जातात। तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला लवकर प्राप्त होते। त्याचबरोबर या महिन्यात दान धर्म जर केले तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचं घर देखील हे नेहमी धनधान्याने भरभरून राहतं। तर असाच एक तुम्हाला हा तुरटीचा उपाय आवर्जून करायचा आहे। तर उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे, केव्हा करायचा आहे, कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर तुम्ही ज्या दिवशी आता तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। शक्यतो शनिवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी या 3 दिवसामधून तुम्ही हा उपाय कधीही करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट हा जास्त मिळेल। तर आता तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे। शक्य झालं तर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून अंघोळ करायची आहे। स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे। या दिवशी तुमचं मन हे शांत ठेवायचं आहे, मनात चांगले विचार आणायचे आहे, आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे आहे। घरामध्ये वादविवाद, भांडणे होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुमचं घर हे त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे। शक्य झालं तर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर तुमची रोजची आपल्या देवांची नित्यपूजा करून घ्यायची आहे। यानंतर एक छोटासा चौरंग आपल्याला घ्यायचा आहे किंवा पाट देखील तुम्ही घेऊ शकता। त्यावरती आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि बाजूला एक हळदी कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक कधीही रिकामं सोडायचं नाही, स्वस्तिकमध्ये डॉट द्यायचे आहे, बाजूला 2-2 लाईन आपल्याला ओढायचे आहे। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे। जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे। माझ्या घरातून सर्व दुःख, अडीअडचणी निघून जाऊ दे अशी मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो तुरटीचा खडा तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता, आपले दागिने ठेवतो किंवा तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, भगवान श्रीहरी विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे, आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे। तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे, देवांचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून तो खडा उचलून घ्यायचा आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवायचं आहे। आता याचं महत्त्व बघूया आपण काय आहे ते। तर नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर होते। तुरटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतल्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत जातो। त्याचबरोबर आर्थिक समस्या कमी होतात। तुरटीचा खडा पैशाची चांगली गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीमध्ये देखील मदत करतो। सुख समृद्धी येते। माता लक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो। लक्षात असू द्या, तुरटीचा खडा ठेवल्यानंतर तो आपल्याला हलवायचा नाही, वारंवार त्याला आपल्याला हात लावायचा नाही।
घरातील कोणत्याही सदस्याने त्या खड्याचा, त्या तुरटीचा अपमान देखील करायचा नाही, अपवित्रता होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला काळजी त्या खड्याची आपल्याला घ्यायची आहे की आपल्याकडनं त्याचं पावित्र्य भंग होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याची नियमित आपल्याला पूजा करायची आहे। तुम्ही ज्या दिवशी म्हणजे मंगळवारी जर पूजा केली असेल तर प्रत्येक मंगळवारी तुम्हाला होईल तेवढ्या दिवस तुम्हाला पूजा करायची आहे। जेव्हा त्या तुरटीचा असर कमी होईल, तुमचा पैशाचा फ्लो जो आहे तर तो कमी होईल, तेव्हा तुम्हाला तो तुरटीचा खडा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। परत नव्याने तुम्ही सेम त्याच पद्धतीने उपाय परत करू शकता, तुम्हाला जर चांगला त्याचा रिझल्ट मिळाला तर। कारण सहसा तुरटीचे जे उपाय असतात ते कधी फेल होत नाही, पण एखाद्याला नाही जर त्याचा रिझल्ट मिळाला तर परत तुम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी या 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। आणि त्रुटीचे उपाय हे अत्यंत प्रभावी आणि प्रभावशाली असतात, त्यामुळे आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।